संपूर्ण जगाला शांतता व एकतेचा संदेश देणारे मुस्लिम धर्मियांचे धर्मगुरू हजरत मुहम्मद पैगंबर यांची जयंती व ईद ए मिलाद चांदवड शहरात मुस्लिम समाजाच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे. यावेळी चांदवड शहरातील सर्व मुस्लिम बांधव यांनी एकत्र येत नानावली दर्गापासून श्रीराम रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, सोमवार पेठ, तांबट मस्जिद या मार्गे शहरातून रॅली काढत मोठ्या उत्साहात जयंती व ईद ए मिलाद साजरी केली. चांदवड शहरात ठिकठिकाणी मुस्लिम धर्मियांचे प्रतीक असलेले देखावे यावेळी सादर करण्यात आले होते. तसेच लहान मुलांनी हातात धार्मिक संदेश असलेले फलक घेत रॅलीत सहभाग घेत घोषणा दिल्या. तसेच रॅली मार्गात ठिकठिकाणी मुस्लिम बांधवांसाठी सरबत व थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था पंच कमिटीकडून करण्यात आली होती. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अल्ताफ शेख यांनी आपले मनोगत व्यक्त करत चांदवड शहरातील नागरिक व पोलीस प्रशासन यांचे आभार मानले. आजच्या पैगंबर जयंतीच्या संदर्भामध्ये तुम्ही तालुक्यामधून चांदवड शहरामध्ये जो जुलूस काढला या संदर्भात काय सांगाल जनतेला? आजच्या या मिरवणूक निमित्ताने मला एवढं सांगायचं आहे, पूर्ण चांदवड तालुका असो, नाशिक जिल्हा असो, महाराष्ट्र असो, त्या ज्या महाराष्ट्राची संस्कृती एकोप्याची, सद्भावनेची आणि एक दुसऱ्या धर्माचे पालन करणाऱ्या प्रत्येक समाजातल्या व्यक्तींची आपण आदर केला पाहिजे. तेच आज या चांदवड नगरीतून आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये हा संदेश दिला. तर 16 तारखेला असणारा पैगंबर जयंतीचा कार्यक्रम हा आम्ही फक्त एकोप्यासाठी, एक दुसऱ्याच्या धर्माचा आदर करण्यासाठी हा प्रोग्राम आम्ही 19 तारखेला घेतला. मला तमाम लोकांना एवढंच सांगायचं आहे चांदवडवासियांतर्फे की आपण भविष्यात देखील एक दुसऱ्याच्या धर्माचा आदर सन्मान केला पाहिजे आणि एकोप्याने राहिलं पाहिजे. एवढंच बोलून मी आपले 2 शब्द संपवतो. आता 8 दिवसापूर्वीच आपल्या मनमाड विभागाचे उपविभागीय अधिकारी महाजन साहेब तसेच आपल्या चांदवड पोलीस स्टेशनचे PI माननीय श्री वाघ साहेब यांनी शांतता समितीची गणपती उत्सव ईद ए मिलाद निमित्त शांतता कमिटीची बैठक ठेवली होती. 16 तारखेला 17 तारखेला आपलं गणपती विसर्जन होतं, तसं 16 तारखेला ईद ए मिलाद होती. पण आमच्या चांदवड शहरामध्ये हिंदू मुस्लिमांचा एकोप असल्यामुळं गणपती बाप्पाचे विसर्जन 16 तारखेला असल्यामुळं 17 तारखेला असल्यामुळं आम्ही 2 दिवस ते ईद ए मिलाद 2 दिवस पुढं ढकलून दिला आम्ही. म्हणजे सर्व समाजाच्या याच्याने आपले गणपती बाप्पाचे विसर्जन आहे. योगायोगाने 2 वर्षापासून दोघं सण एकत्र येत आहेत. तरी मुस्लिम समाजाने शांतता कमिटीमध्ये निर्णय घेऊन 2 दिवस आम्ही गणपती विसर्जन झाल्यानंतर आम्ही पैगंबर जयंतीचं आयोजन केलं. बरोबर चांदवडपासूनच आम्ही हिंदू मुस्लिम दोन्ही अभिनंदने राहतात चांदवड शहरामध्ये. हा एक संदेश पैगंबर जयंतीनिमित्त आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर पसरवलं आहे एकोप्याचं. भविष्यात अशाच प्रकारे आम्ही प्रत्येक सणामध्ये आम्ही एकत्र राहून सर्व सण साजरे करू. त्या लोकांमध्ये तुम्ही या पद्धतीने चांदवड शहरात असो किंवा चांदवड तालुका असो कशा पद्धतीने लोकांना संदेश देणार? आता निवडणुकीचा प्रश्न म्हटल्यानंतर तर मला त्या गोष्टीमध्ये मी कोणत्या पक्षाचं नाही आहे, कोणत्याच पक्षाचं नाही. मी फक्त धार्मिक दृष्टिकोनातून सामाजिक कार्य माझं हे कार्य, सामाजिक कार्य हे काम आहे माझं. आणि मी सर्व जनतेला म्हणजे आवाहन करतो की ज्याने त्याच्या पद्धतीने मतदान करावं विकासाच्या दृष्टिकोनातून. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी धनंजय पाटील, चांदवड.